या ना, या सर. आई आई ओ ग कानविद्ये सर आलेत. आलेत का? सर या ना. या. नमस्कार. नमस्कार. या या या. आपलं फोनवर बोलणं झालं हो, होतं. हो. बसा ना. हा. पटकन चहा टाक. हो. नाही नको, माझ्याकडे फारसा वेळ नाहीये. मी सांगितल्याप्रमाणे पिठाची एक मोठी ऑर्डर द्यायला लावली. हो ते या ना, बसा ना. नक्की किती मोठी ऑर्डर आहे? इतकी मोठी ऑर्डर आहे की काही दिवस तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही. 2 महिने रोज 100 किलो. काय? हा बापरे. 100? वीणा अगं, एका घरघंटीवर कसं होणार? दुसरी घ्यावी लागेल आपल्याला. हो. अहो, तुमच्या पिठालाच मागणी आहे तशी. आणि काय आलं, ऑर्गेनिक असल्यामुळे ना खप वाढतोय. अहो, माझ्या होलसेलवाल्यांनी प्री बुकिंग केलंय. हे बघा, हे त्याचे पैसे घ्या. एवढे? अहो काय सांगताय खरंच? आणि इतक्यात एवढे पैसे? अहो, त्याचेच जे पैसे आहेत, घ्या. घ्या. अहो, तुमचेच आहे ते. नको असतील तर सांगा, मग मी परत घेऊन जाईन. नाही नाही, अहो तसं नाही. अहो, मग घ्या. अहो आई तुम्हीच घ्या ना पैसे. घ्या. माफ करा, पण नक्की किती पैसे आहेत हे? हे 150 रुपये किलो प्रमाणे पुढील 15 दिवसाचे, म्हणजे 2,25,000 रुपये आहेत. आता सर्वात महत्वाचं, उद्या 100 किलोची पहिली ऑर्डर तयार ठेवा. हा हो 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 येतो मी. हो हो या. बापरे. वीणा, चांगले गृहस्थ आहेत ग. पण मला सांग, त्यांनी बरोबर हिशोब करून पैसे दिले असतील ना ग? जरा जास्तच वाटतात पैसे, बघ ना. जडे पाकिट. हो ग, चुकून जास्त तर नाही ना दिले त्यांनी? तू तू बस आधी, आपण ना जरा हिशोब करूया. हे बघा, 150 रुपये किलोच्या हिशोबाने रोज असे 15 दिवस. बापरे, खरंच एवढे होत आहेत ग? वीणा, काय ग, इतक्या कमी वेळात आपला हा छोटासा व्यवसाय किती पुढे गेलाय, किती मोठा होतोय. खरंच आई, मला तर वाटतंय मी स्वप्नच बघतेय. स्वप्न नाही बरं, खरंच घडतंय. हे बघ, हातात पैसे आहेत ना. देवाची कृपा ग. आपण ना आत्ताच्या आत्ता देवळात जाऊया, देवीची ओटी भरून तिचे आभार मानूया. खरंच आई. हा सगळा विचारच केला नव्हता की. थांबा, आरतीचा फोन आहे. हा बाळा, बोल. आई, अहो इथली पिठाची समधी पाकिट संपलेत. आता परत कधी देताय सांगा. अहो बायकासनी असली लय म्हणजे लय आवडली अहो पिठ. काय म्हणत होत्या माहितीये का? म्हणतात का त्यांनी केलेल्या आता चपात्या अशा मऊ लुसलुशीत होत्यात आणि भाकरी तर अशा पुरीवानी टंब फुगत्यात. अगं, मी आणि वीणा आता देवळाकडेच यायला निघालो होतो. येताना पिठाची पाकिटं घेऊन येतो. चालते की, या या. देवाची प्रचिती म्हणतात ती हीच. देवीची आठवण काढली आणि तिकडून फोन आला, पिठाची पाकिटं संपली आहेत, घेऊन या. चल चल, पटकन पटकन बॅग बनव. हा, सगळी पिठं जेवढी आहेत घरात तयार, सगळी घेऊन चल. हा, आई हे ठेवते मी. हा. देवा, तुझे किती आणि कसे आभार मानू कळत नाही. तुझी कृपा आमच्यावर होतीये मला माहिती होतं, पण आता ती अगदी स्पष्टपणे दिसते. आमची सगळी स्वप्न पूर्ण होणार असं वाटायला लागलंय. मी आणि वीणा, आम्ही हा व्यवसाय सुरू केला, खरंच माहीत नव्हतं की इतक्या पटकन त्याची प्रगती होईल. आणि तू अगदी देवासारखं त्या कानविंदेनं आमच्या आयुष्यात पाठवलेस. मोठमोठ्या ऑर्डरी मिळत आहे. इथे व्यंकीच्या दुकानावर पिठांची पाकिटं ठेवतो, ती पण अशी पटपट पटपट संपतायत. खूप चांगले दिवस दाखवतेस, अशीच कृपा राहू दे.
खरं तर आधी हे हिशोब लिहायचे, आता मी लिहायला लागले. पैसे कमवतेस, स्वतंत्र वाटतंय, छान वाटतंय. प्रत्येक स्त्रीने छोटा मोठा व्यवसाय करून पैसे कमवायला हवे. हे घ्या. तुझ्या तिन्ही मुलींचं भलं होणार. हा नारळ घे आणि ह्याचा प्रसाद बनवून तिन्ही मुलींना खाऊ घाल. हो हो गुरुजी, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनोभावे करतो आम्ही. कल्याण. ठीक आहात ना? हा हा चल. चल, खूप कामं पडली. हो. सरळ करा जरा पाय. एक मिनिट. हा हा हालचाल होते का? खूप त्रास होतोय का? थोडी हालचाल होते का बघा ना जरा. चिकळ डोक्यात गेली ग एकदम. आता ठीक वाटतंय, मला ठीक वाटतंय. आई अहो, मी काय म्हणते, सरळ रिक्षा करू आणि घरी जाऊ. हो का? नाही, ही कुठली वीणा म्हणायची? पदोपदी काटकसर करणारी वीणा आता हातात 4 पैसे आल्यावर लगेच इथून आता आपण रिक्षाने जायचं का? इतकी वर्ष आपण देवळाकडून घरी पायी पायी जातो ना ग. नाही आई, तुम्हाला त्रास होईल ना म्हणून म्हटलं. ऐक, किती हातात पैसे आले ना वीणा, तरी आपण गृहिणी आहोत, आपण काटकसर करायलाच पाहिजे. ओके नाही? नक्की बरं वाटतंय नाही? नाही तर कळ गेली. बरं वाटतंय बघ. हळू 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 हळू. नक्की येते ना? उभं राहता येते ना? अगं परडी कुठे ठेवली? हाय हाय, येते. हे घे. अगं यात प्रसादाचा नारळ होता ना, का तुझ्या हातात दिला होता? नाही, मग याच्यातच होता पडला कुठे? असू द्या असू द्या आई. तू कुठे? आई असू द्या, प्रसादाचाच होता ना, पडला असेल कोणाच्या तरी मुखी. नका टेन्शन नाही. चल. ही माझी खरी वीणा आहे बघ. मनात सतत सकारात्मक विचार. अगदी बरोबर आहे. कोणाच्या मुखी लागला तर चांगलंच आहे की. चल निघूया. एक सावकाश. हळू हळू पाय टाका. मी गेलो असतो बरं खरं तर. हो जाऊ, हळूहळू जाऊ. आनंदी बाळा, तुला नक्की बरं वाटतंय ना? का डॉक्टर काकांना परत बोलवायचं आहे आपण? नको बाबा, नको डॉक्टर काकांना, मला बरं वाटतंय आता. आनंदी, मला नीट सांग, कशामुळे झालं हे?